मंडळी, आतापर्यंत आपण 9 महत्त्वाच्या किचन मिस्टेक्सबद्दल जाणून घेतलं. या सर्व चुका तुम्हाला छोट्या जरी वाटत असल्या तरी आपल्या स्वयंपाकघरातलं काम, अन्नाची गुणवत्ता आणि वेळेच्या नियोजनावर परिणाम करू शकतात. आता आपण पुढील काही महत्त्वाच्या चुका पाहणार आहोत. कदाचित यापैकी काही चुका तुम्हीही करत असाल. चला तर मग आपण पुढच्या मुद्द्याकडे आता वळूया. तर आपला पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे स्वयंपाकघरातला स्पंज आणि घासणी. तर मंडळी, आपण रोज भांडी स्वच्छ करतो, मग भांडी स्वच्छ करणारा स्पंज किंवा घासणी किती स्वच्छ आहे याचा विचार अनेकदा करत नाही. अनेक घरांमध्ये एकच स्पंज इतका दिवस वापरला जातो ना की सुरुवातीला तो स्वच्छ जरी दिसत असला तुम्हाला, पण सततच्या वापरामुळे त्यामध्ये अन्नाचे सूक्ष्म कण अडकलेले असू शकतात. उदाहरणार्थ, समजा आपण तेलकट कढई धुतली आणि त्याच स्पंजने लगेच इतर भांडी धुतली तर ती खराब होऊ शकतात. म्हणजे त्याचा जर तो स्पंज व्यवस्थित नसेल, स्वच्छ झालेला नसेल, तर त्याचा वास किंवा मळ इतर भांड्यांवरही जाऊ शकतो. म्हणून स्पंज नियमितपणे धुणं, वाळवणं आणि वेळोवेळी बदलणे ही खूप चांगली सवय. लक्षात ठेवायचं आहे की स्वच्छ भांडी जितकी महत्त्वाची आहे तितकीच ती स्वच्छ करणारी साधनंही महत्त्वाची आहे. आता आपण पुढची चूक पाहूया. आपण बाजारातून अनेक वस्तू आणतो. काही वेळा घाईत आपण पॅकेटवरची माहिती नीट वाचत नाही, पण एखादी वस्तू खरेदी करताना तिची तारीख, पॅकिंग आणि एकूण स्थिती तपासणं हे खूप महत्त्वाची सवय आहे. उदाहरणार्थ, 2 सारखे पॅकेट्स तुम्ही घेतले आणि त्यापैकी एक तुलनेने जुनं आणि दुसरं नवीन असू शकतं. जर आपण तपासणी न करता वस्तू घेतली तर ती अपेक्षेपेक्षा कमी काळ टिकू शकते. म्हणून खरेदी करताना फक्त किंमत पाहू नका, तर माहितीही वाचा. ही छोटी सवय तुम्हाला भविष्यातील अनेक अडचणी टाळू शकते. आता आपण परत दुसऱ्या पुढच्या चुकीकडे जाऊया. तर स्वयंपाकघरातील वस्तूंचा खूप साठा असतो काहींकडे, तर तो तपासत नाही बरेच लोक. हीच चुका आता आपण बघणार. अनेकदा आपण नवीन वस्तू आणत राहतो, पण घरात आधीपासून काय आहे हे तर पाहतच नाही. यामुळे काही वस्तूंची संख्या वाढत जाते आणि काही वस्तू मागे पडत जातात. उदाहरणार्थ, समजा घरात आधीच 2 पॅकेट रवा आहे, पण तो तपासल्याशिवाय पुन्हा पॅकेट घेऊन आलोय आपण. अशा प्रकारे साठा वाढत जातो आणि वस्तू वापरण्याआधीच ती जुनी होते. म्हणून आठवड्यातून एकदा स्वयंपाकघरातील डब्बे आणि साठा तपासण्याची सवय तुम्ही नक्की लावून घ्या. यामुळे अनावश्यक खर्च कमी होतो आणि वस्तू वेळेवर वापरल्या जातात. आता बघूया आपण पुढची चूक, म्हणजे स्वयंपाकघरातील कामासाठी चुकीचे भांडे निवडणे. बरेच जण असं करत असतात. प्रत्येक भांड्याचा एक विशिष्ट उपयोग असतो, पण अनेकदा आपण उपलब्ध असलेलं कोणतंही भांडं वापरतो. उदाहरणार्थ, खूप लहान भांड्यात मोठ्या प्रमाणात पदार्थ बनवण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याला हलवताना अडचण येते आणि स्वच्छताही नीट होत नाही. त्याचप्रमाणे खूप मोठ्या भांड्यात अगदी कमी प्रमाणात पदार्थ बनवला तर तोही सोयीस्कर वाटत नाही. म्हणून पदार्थांचं प्रमाण आणि गरज लक्षात घेऊन भांडं निवडणं महत्त्वाचं आहे. चांगलं परिणाम मिळवायचे असतील तर योग्य साधनांची निवडही तेवढी उपयोगाची आहे आणि ते एक कौशल्य असतं खरं तर. आता पुढची चूक आहे आपली, यादी न बनवता बाजारात जा. प्रत्येक जण कधीतरी हे करतच. आपण बाजारात जातो आणि त्या क्षणी आठवेल त्या वस्तू आपण घेऊन येतो. घरी आल्यावर लक्षात येतं की एक महत्त्वाची वस्तू आणायची राहून गेली. काही वेळा या उलटही होतं. जी वस्तू आधीच घरात आहे ती पुन्हा आणली जाते. उदाहरणार्थ, साखर आणायची होती पण घाईत आपण ते विसरून गेलो आणि दुसरीकडे आधीपासून असलेला चहापत्तीचा पॅकेट पुन्हा आपण विकत आणत असतो. यासाठी बाजारात जाण्यापूर्वी आपण छोटीशी यादी तयार करायची. ही सवय वेळ, पैसा आणि ऊर्जा आपली वाचवत असते. चला तर मग आता आपण पुढचा टॉपिक काय आहे, पुढची मिस्टेक काय आहे ते बघूया. अनेक वेळा आपल्याला किचन स्वच्छ दिसतं, त्यामुळे आपण ते पूर्णपणे स्वच्छ आहे असं समजून जातो. पण स्वच्छता म्हणजे फक्त ओटा पुसणं नाही. डब्यांच्या मागील भागामध्ये, फ्रीजच्या कोपऱ्यात, मसाल्यांच्या रॅकमध्ये किंवा ड्रॉवरमध्ये सुद्धा वेळोवेळी साफसफाई करणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ, मसाल्याचा थोडासा चुरा किंवा पिठाचे कण एखाद्या कोपऱ्यात साचले तर कालांतराने तो भाग तुम्ही बघाल की अस्वच्छ दिसू शकतो. तेल वगैरे सांडलेलं असेल तर ते चिकट होऊन जाते फरची. म्हणून दररोज स्वच्छता आणि ठराविक काळानंतरची सखोल स्वच्छता या दोन्ही खूप गोष्टी महत्त्वाच्या आहेत. लक्षात पण हे ठेवा तुम्ही, व्यवस्थित आणि स्वच्छ स्वयंपाकघर हे केवळ दिसण्यासाठी नाही तर काम अधिक सोपं आणि आनंददायी बनवण्यासाठी खूप आवश्यक असतं. तर मित्रांनो, आता आपण 15 किचन मिस्टेक्सबद्दल सविस्तर माहिती नकळतपणे घेतलेली आहे. यापैकी किती चुका तुम्ही नकळत करत होता हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता पुढील भागात आपण आणखी काही अशा चुका पाहणार आहोत ज्या अनेक वर्ष लोक करत आले आहेत पण त्याकडे फारसं लक्ष दिलं नाहीये.